अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देही च पार्वती. अन्नपूर्णा, अन्नपूर्णेश्वरी किंवा अन्नदा शब्दशः अन्नाने भरलेली किंवा अन्नाने युक्त हे पार्वती देवीचे एक रूप आहे हे आपणास ठाऊक आहे. माझ्या देवाऱ्यामध्ये आतापर्यंत 5 देवी देवतांच्या मूर्त्या होत्या, पण अन्नपूर्णा म्हणजे पार्वती देवीची मूर्ती, त्याची स्थापना मी आज करत आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपण तांदूळात का ठेवतो किंवा तांदूळला आपण देवकार्यात महत्त्व का देतो, तर तांदूळ हा उत्तम ऊर्जेचा संवाहक आहे. ती ऊर्जा साठवून ठेवण्याचं काम तांदूळ करत असतो. म्हणून अन्नपूर्णा देवी कलश हे आपण तांदूळामध्ये ठेवत असतो, जेणेकरून ती ऊर्जा त्या जागेपर्यंतच मर्यादित राहते आणि त्या ऊर्जेने ज्यांचं देवघर आहे त्यांना त्याचं फळ मिळतं. मूर्ती किंवा कुलदेवीची मूर्ती तांदूळात ठेवण्याची आपल्याकडे प्रथा पडलेली आहे. पतीच्या उजव्या बाजूस नेहमीच पत्नीने बसावे, म्हणूनच मी देवी अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती देवीची मूर्ती ही महादेवांच्या लिंगाच्या बाजूस उजव्या बाजूस ठेवलेली आहे आणि लक्ष्मी देवीची मूर्ती जी आहे ती विष्णूंच्या उजव्या बाजूस ठेवलेली आहे. श्री अन्नपूर्णाय नमः.